MIDC होती, सगळे कामगार तिथं काम करून पोट भरायचे, 80% कारखाने बंद पडले आणि सगळे कामगार देशाजोडीला लागलेत. नवीन नवीन वसाहती औद्योगिक वसाहती होत आहेत आणि नवीन नवीन कारखाने येत आहेत. पुन्हा हेच कारखानदार दुसरीकडे जाऊन कारखाने स्थापन करतायत, पण इथले कामगार तसेच बेरोजगार होऊन पडतायत. या कामगारांच्याही सगळ्या प्रश्नावर मी निश्चितपणे आवाज उठवण्याचा, त्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. आपण आजपर्यंत जसं माझ्यावरती प्रेम केलंय, एक सोशल वर्कर आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे. माझ्या घरामध्ये एकही कुणी राजकीय व्यक्ती नाही. माझे वडील किंवा आजोबा पंजोबा कोणीही माझं राजकारणात नव्हतं. मी टोटली 100% समाजकारण करत होतो. समाजकारण करता करता मला काँग्रेस पक्षानं एका साध्या व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेऊन मला तिकीट दिलाय. मी आपल्याला माझी भूमिका विशद केली आहे. निश्चितपणे आपण आपलं प्रेम माझ्यावर चालू ठेवावं आणि जे नक्कीच सर्व पत्रकारांना जे काही मला आयुष्यात जीवनामध्ये सहकार्य करता येईल, या निवडणूक काळामध्ये सुद्धा सगळ्यांना मला जे काही आता मी सांगितली मदत सगळीकडून मला मिळते, तर त्या माध्यमातून निश्चितपणे सगळे लोक करोडो रुपयाच्या जाहिराती देतात, लाखो रुपयाचं काय वर्तमानपत्रामध्ये सभेच्या जाहिराती देतात. मी तेवढं काही नाही, परंतु निश्चितपणे माझ्या वतीनं सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न मी माझ्या वतीनं करेन. फक्त माझ्या परिस्थितीची जाण आपण सर्वांनी ठेवावी आणि मला ओळखून पुढे जावं आणि मला सर्वांनी सहकार्य करावं, एवढीच विनंती आपल्या सर्वांना. प्रचार होना वैसा दिख रहा है नहीं, पिछले 4 दिन पहले तक मेरा प्रचार वैसा नहीं था, मगर अभी 4 दिन से आप देख रहे हैं मेरे 10-12 रिक्शा सिटी में घूम रही है अनाउंसिंग करते. 2 सभाएं हो गई और 1-2 सभा हमारे शहराध्यक्ष साहब ने बोला है कि 2 सभाएं हम दे रहे. अभी इधर हो गए, अभी इधर देंगे दूसरे इलाके में. मुस्लिम बहुल वार्ड में सभा नहीं दिखाई दे रही है, एक भी नहीं हुई अभी तक. किराड़पुरा, बैजीपुरा, रैली हुई, संजय नगर में जगह कॉर्नर मीटिंग हो गई, संजय नगर में भी रैली हो गई. कल बैजीपुरे में महावीर पाटनी से लेके तो चौक तक, कुरैशी हॉल तक रैली हुई. रैली में काफी लोग वहाँ पर मौजूद थे. सब लोगों ने एक निर्धार किया है कि लहूजी शेवाड़ी को हमको कांग्रेस को वोट देके चुना के देना. बड़े नेताओं की सभा है कि नहीं? तीन सभा हुई. नहीं, बड़े नेता अभी हमने प्रोग्राम दिया है. अब किसका जो भी प्रोग्राम आएगा हम आपको उस तरीके से नाही नाही, मला सांगा, फुलंब्रीमध्ये नाना पटोले यांनी सभा घेतली, पण जवळ पूर्व मतदारसंघ असतानाही त्यांनी सगळं येणं टाळलं. त्याचं खरं कारण नाही. नाही, त्यालाच लागून एक प्रश्न आहे की असा विषय झाला होता, उमेदवाराचा नंबर तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे पण त्यांना न भेटल्यामुळे नाना पटोलेंनी येण्याचं टाळलं. असं काय खरं आहे? नाही, हे बघा, अर्जंट खरगे साहेब नागपूरला येणार होते आणि त्यासाठी प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पटोलेला त्यांना घ्यायला कंपल्सरी होतं. म्हणून नाना भाऊ यांनी तिथे इलेक्शनच्या कामामध्ये प्रोटोकॉलचा काय संबंध? प्रोटोकॉल नाही, मीटिंग होती. आता एकदा तुम्ही बाहेरच्या माणसाला बोलवून तिकीट दिलं आणि त्याच्यासाठी तुम्ही सभा नाही देऊ शकत. नाना पटोले साहेबांची सभा मला पण मिळाली होती. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता ती सभा जय भवानी नगरच्या शिवाजी पुतळ्यापाशी घेण्याचं निश्चित झालं होतं. पण अचानक त्या दिवशी नाना पटोले साहेब तिथून निघाल्यानंतर खरगे साहेबांचा दौरा नागपूरला टाकला गेला. प्रदेशाध्यक्ष आणि प्रोटोकॉल म्हणून त्यांच्या स्वागताला प्रदेशाध्यक्षांनी जाणं संयुक्तिक होतं. त्यांनी मला फोन केला. मी माफी मागतो म्हणे की मी जेव्हा किंवा अजून माझा भुसावळ भागात दौरा येईल किंवा मनमाड साईडला येईल त्यावेळेला 100% तुझ्या मतदारसंघामध्ये सभा देण्याचा माझा प्रयत्न राहील. फोनवरून उमेदवार तिथेही होता आणि इथेही होता. प्राधान्य देण्यात ऐका ना 2 मिनिटं करता आलं असतं ना. सभा झाली असती, मार्गदर्शन कारण काय? इम्रान बकाबडीची सभा होणार होती, ती पण शहरात झाली नाही. काय नेमकं टाळले? म्हणजे लोक इथे येत आहेत, चेन्नीथला इथे येत आहेत, सचिन पाण्यात इथे येत आहेत. एवढे मोठे रोशन गेट या तो किराड़पुरे में हम उनको प्लान कर रहे हैं लाने का. उनका जैसा भी नियोजन हो जाएगा हम आपको बता. 2 दिन पहले ही आपने प्रेस लेके कहा था कि वो आ रहे हैं, उनकी सभा है, फिर क्यों कैंसिल? देखिए टेक्निकल इशू कुछ रहते. कल राहुल जी आने वाले थे लेकिन टेक्निकल इशू हो गया.
शेवाळे साहेब एक प्रश्न आहे, तुम्ही आता एक विषय काय येत आहे सर? नाही पूर्णमध्ये सप्ताह म्हणजे चिखलीमध्ये झाला ना टेक्निकल संघटना म्हणून तुम्ही लवशेवाच्या पाठीच्या आहात की नाही? आहे ना सगळं संघटना म्हणून कुठेच नाहीये. ओबीसी माणसाला तिकीट पक्षपाताची भावना दाखवली तुम्ही की बाबा ओबीसीला तिकीट दिलं. आपण त्याला एक नेता तुमचा येई नाही ते. ओबीसी आपके चैनल के माध्यम से यही बोलना चाहता था, ये जो शक्ति उभर रही है ये औरंगाबाद को अपने को सेफ रखने के लिए, ये गंगा जमुना तहजीब रखने के लिए ये शक्तियों को अपने निकालना है, कुचलना है। और महाविकास आघाड़ी के पूरे उम्मीदवार मध्य पूर्व पश्चिम इनको सब मेरे जनता से तीनों के तीनों उम्मीदवार को हमें वोट देके चुन के लाना है। जिस तरह से तनवानी ने आरएसएस की प्रेस लेके साबित किया कि वो हिंदू समाज के साथ में है और इसकी वजह से क्या डिवाइडेशन हो रहा है, क्या कहेंगे इस पर? नहीं, उन्होंने क्या बोला वो मैं तो सुना, लेकिन अगर बोला होगा उनको ऐसा नहीं बोलना चाहिए कि महाविकास आघाड़ी यहाँ पे मजबूती के साथ खड़ी है और हर उम्मीदवार के साथ हर समाज के लोग वहाँ पर साथ में। जमान के भी अवेसी और अकबर अवेसी भड़काऊ भाषण करके गए, क्या बोलेंगे? भड़काऊ भाषण आप लोगों ने देख लिए हुए, लेकिन इस बार 10 साल से सब भड़काऊ भाषण करके जा रहे, लेकिन इस बार सब जनता महाविकास आघाड़ी के सामने किसी के भाषण में आने वाली नहीं। आप लोग जनता से अपील कर रहे हैं क्या शेवाळे साहब को सपोर्ट करो, मगर आपकी पार्टी जो है आपकी पार्टी के वरिष्ठ नेता वो शेवाळे साहब को सपोर्ट नहीं कर रहे, इसकी तरफ कैसे देखते हैं? होगा ना, बोलिए ना। नहीं साहब